सामुद्रे मॅडम, हॅलो. सामुद्रे मॅडम, हा मॅडम, एक मिनिट सर. करा, सुरू करा, सुरू करा. हो, करते करते. हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून एव्हरीबडी. हॅलो, गुड आफ्टरनून गुड एव्हरीबडी. आफ्टरनून. गुड आफ्टरनून मॅम. शासकीय गुड अध्यापक आफ्टरनून मॅम. महाविद्यालय अकोला यांच्या माध्यमाने आपल्या महाविद्यालयासोबतच अनेक विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. ही छात्रसेवा काळ हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 2 आणि 3 यामध्ये आपल्या अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेले एक प्रात्यक्षिक आहे. आणि त्यामुळे या प्रात्यक्षिकात तुम्हाला जे जे काय उपक्रम राबवायचे आहे, लेसन घ्यायचे आहेत, घटक चाचणी, घटक नियोजन आहे, शालेय दप्तर आहे, असे बरेच उपक्रम आणि प्लस अध्यापन असं आपल्या सर्वांना करावायचं आहे. तर पाठ घेताना हा महत्वाचा भाग त्यात आहे. पाठ घेण्यासाठी पाठाचं नियोजन तुम्हाला कसं करायचं आहे वगैरे माहिती असणं गरजेचं आहे. तर त्या पाठ नियोजनाच्या संदर्भात त्यातील उद्दिष्टे आणि स्पष्टीकरणे नेमकी कशी असावी आणि ती कशी लिहावी हे, कारण मी पाठ टाचन यासाठी सांगत नाही की तुमच्या सगळ्यांच्या मेथड वेगवेगळ्या आहे आणि एका मेथडचं सांगितलं सगळ्या मेथडचे विद्यार्थी म्हणतात की आम्ही तुम्ही मेथड मास्टर करून पाठ नियोजन शिकून घ्यायचं आहे तुमच्या कॉलेजमध्ये, आम्ही आमच्या कॉलेजमध्ये शिकवू. म्हणून ते उद्दिष्ट स्पष्टीकरणे ही कॉमन असतात. तर उद्दिष्ट स्पष्टीकरणे ही कशी लिहायची, तर पाठ नियोजन म्हणजे काय, तर पाठ घेण्यापूर्वी शिक्षकाला आपण आज कोणता घटक घेणार आहोत, त्या घटकातील कोणता उपघटक प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना 30 मिनिटं किंवा 35 मिनिटाच्या तासिकेत शिकवणार आहोत आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपल्याला जे काही शिकवायचं आहे त्यातून अपेक्षित वर्तन बदल नेमके कोणते व्हायचे आहेत, कोणते व्हावे अशी शिक्षकाची अपेक्षा किंवा इच्छा आहे. या सर्व दृष्टीने तयार केलेला एक नियोजित असा पाठाचा आराखडा म्हणजे असतं पाठ नियोजन. यात शिक्षक काय करणार आहे, विद्यार्थ्याची कृती काय असणार आहे, कोणकोणती शैक्षणिक साधनं आपण वापरणार आहे, त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मूल्यमापनासंदर्भात कोणते प्रश्न वेगवेगळे घटकांतर्गत जो भाग आपण शिकवणार आहोत त्या भागांतर्गत विचारणार आहोत, विद्यार्थ्यांना ते प्रश्न विचारले तर उत्तर येण्याच्या दृष्टीने आपल्या अध्यापनात कोणकोणत्या सुधारणा आणखी करणार आहोत, त्यांना स्वाध्याय कोणता देणार आहोत, त्यांचं मूल्यमापन संकलन कसं करणार आहोत, या सगळ्या बाबी माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग त्यामुळं या दृष्टीने आपल्याला विचार करणं गरजेचं असतं. अध्ययन निष्पत्ती त्यातून कोणती होणार आहे, म्हणजे अध्ययन केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल कोणते होणार आहे, या दृष्टीनेही शिक्षकाला विचार करावा लागतो. आणि मग हा विचार करताना अर्थातच मला पाठ नियोजन तर करायचं आहे, पण पाठ घेण्यामागचा माझा हेतू काय आहे, मला हा भाग विद्यार्थ्यांना का शिकवायचा आहे, हा भाग विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर कोणते वर्तन बदल अपेक्षित विद्यार्थ्यांमध्ये व्हावे असं मला वाटतं आहे, किंवा विद्यार्थ्यांना यातून कोणकोणतं ज्ञान होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने माझी उद्दिष्टे मी कोणकोणती ठरवणार आहे ते महत्वाचं आहे. कारण उद्दिष्टे ठरवली तरच आपण त्या दिशेने अध्यापन करीत असतो. म्हणून अध्यापनाची एक अचूक दिशा, अध्यापनाचा एक अचूक मार्ग म्हणता येईल आपल्याला. तर हा गवसण्यासाठी, हा आपल्याला मिळण्यासाठी किंवा त्याची जाणीव होण्यासाठी आपल्याला पाठ जे आहे त्याचं नियोजन करावायचं असतं. तर पाठ नियोजन करताना आपल्याला नेहमी उपघटक जो आहे, एक मुख्य घटक असतो, म्हणजे मराठीसारख्या विषयात गद्य पद्य असेल आणि व्याकरण. गद्य हा तुमचा घटक झाला आणि त्यातील उपघटक जो असेल तो धड्याचं नाव येतं. पद्य असेल तर घटक पद्य, उपघटक असेल कवितेचं नाव, व्याकरण असेल तर घटक व्याकरण, उपघटक तुम्ही अलंकाराचे प्रकार किंवा विभक्तीचे प्रकार, जे काही तुम्ही व्याकरण, पत्रलेखन जे काय घेत असाल ते म्हणजे उपघटक. विज्ञानामध्ये घटक जो असतो तो प्रकरणाचं नाव येतं आणि त्यातून जो भाग आपण विद्यार्थी, उदाहरणार्थ प्रकाश धडा असेल तर प्रकरणाचं नाव घटक प्रकाश, आणि तुम्ही तिथे प्रकाश परावर्तनाचे नियम शिकवत असाल तर उपघटक असतो प्रकाश परावर्तनाचे नियम. नंतर गणितामध्ये
जर तुम्ही क्षेत्रफळ असा तुमचा प्रकरणाचं नाव असेल तर घटक येईल क्षेत्रफळ, पण त्या क्षेत्रफळाच्या प्रकरणात आयताचं, चौकोनाचे, वर्तुळाचे असे वेगवेगळ्या आकृती, भौमितिक आकृत्यांचे जर क्षेत्रफळ काढायला दिलं असेल तर उपघटक येईल चौकोनाचे क्षेत्रफळ. जर तुम्ही वर्तुळाचे क्षेत्रफळ विद्यार्थ्यांना शिकवणार असाल तर येईल उपघटक वर्तुळाचे क्षेत्रफळ. नंतर इतिहासामध्ये प्रकरणाचं नाव, उदाहरणार्थ प्रकरणाचं नाव असेल राष्ट्रीय 1857चा राष्ट्रीय उठाव, हे प्रकरणाचं नाव असेल तर उपघटक हे नाव झालं. पण उपघटक 1857च्या राष्ट्रीय उठावाचे तुम्ही सामाजिक परिणाम शिकवत असाल तर उपघटकाचं नाव येईल सामाजिक 1857च्या राष्ट्रीय उठावाचे सामाजिक परिणाम. नंतर भूगोलामध्ये सुद्धा प्रकरण असेल वेगवेगळ्या प्रदेशाची माहिती, तर प्रदेशाची उदाहरणार्थ असेल प्रदेश अभ्यास प्रदेश एक चिकित्सा माहिती किंवा असा काही प्रकरण असेल तर ते नाव येईल आणि उपघटक येईल. त्यात टुंड्रा प्रदेश असेल, प्रेयरी प्रकार असेल, गवताळ प्रदेश, तर अशा वेळी तुम्हाला ते उपघटक तुमचा राहील. उपघटक काय राहील तुमचा? तो प्रदेशाचं नाव. सांगण्याचा उद्देश हा की त्या 35 किंवा 30 मिनिटाच्या तासिकेत त्या पिरियडमध्ये आपण नेमका जो भाग शिकवत असतो तो भाग म्हणजे असतं आपलं उपघटक, आणि त्या उपघटकावर आधारित आपल्याला पाठाचं नियोजन हे करावं लागतं. हे पाठाचं नियोजन करताना आराखडा एक विशिष्ट असतो आणि त्या आराखड्यात तुम्हाला तो कॉलेजकडनं पुरविला जातो आणि तो आराखडा सगळ्यांचा सारखा असावा म्हणून कॉलेजकडनं तो पुरविला जात असतो. आणि मग सगळ्या जे तुम्ही आहे विद्यार्थी त्यांना पाठापूर्वी तुमचं पाठाचं काढून ते संबंधित मेथड मास्टर, तुमचे इतिहासाचे जे प्राध्यापक आहेत त्यांचे, भूगोलचे म्हणजे तुमचे मेथड जे शिकवतात त्यांच्याकडनं ते तपासून, व्यवस्थित तपासून त्यांच्याकडून तुम्हाला अप्रूव्ह करून घ्यावं लागतं आणि मग तुम्हाला शाळेत पाठ घ्यायला जावं लागतं. अशी ही प्रोसिजर असते. म्हणून पाठ नियोजनात सर्वात महत्वाचा भाग आहे उद्दिष्टे आणि स्पष्टीकरणे. आता ही उद्दिष्टे आणि स्पष्टीकरणे आपण माहीत करून घ्या त्यापूर्वी तुम्हाला सांगते की आपल्याला पाठ टाचण्यामध्ये सगळ्यात पहिले असतं विषय प्रतिपादन. पाठ टाचन काढताना सगळ्यात पहिले सुरुवातीला पूर्ण प्राथमिक माहिती, तुमचं नाव, रोल नंबर, शाळेत ज्या शाळेत तुमचा पाठ लागला त्या शाळेचे नाव, तुमची अध्यापन पद्धती कोणती आहे, मराठी, इतिहास, गणित, विज्ञान कोणती आहे ती, भौतिक विज्ञान, जैविक विज्ञान वगैरे, भूगोल, इतिहास. नंतर तुमचे घटक, विषय, घटक, उपघटक, दिनांक, वर्ग हे सगळं प्राथमिक माहितीमध्ये जातं. मग तुम्हाला अपेक्षित पूर्वज्ञान जे आहे पाठ नियोजनात ते अपेक्षित पूर्वज्ञानापासून सुरुवात करायची असते. अपेक्षित पूर्वज्ञान तुम्ही कोणतं गृहीत धरता आहे तर पाठ नियोजन जे असतं ते पाठ नियोजन तुम्हाला करताना आपला जो उपघटक आहे, जो भाग तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवणार आहे, उदाहरणार्थ तुम्ही विद्यार्थ्यांना आज प्रकाशाचे स्रोत शिकवत आहात तर तुमचं अपेक्षित पूर्वज्ञान काय आहे? विद्यार्थ्याला प्रकाशाविषयी माहिती आहे असं एक वाक्य लिहायचं. आणि मग या अपेक्षित पूर्वज्ञानावर प्रस्तावना जी आहे ती प्रस्तावना आपल्याला करायची असते. ती प्रस्तावना म्हणजे आपल्याला प्रस्तावनेत विद्यार्थ्यांना आपल्याला जे अपेक्षित पूर्वज्ञान त्यांचा पण गृहीत धरलेला आहे त्यावर आधारित प्रश्न 3 ते 4 किंवा 4 ते 5 जास्तीत जास्त 5 पर्यंत प्रश्न विचारायचे असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरही प्रश्न उत्तर अशा स्वरूपात प्रस्तावना तुम्हाला पाठ नियोजनात लिहायची असते. आता ही प्रस्तावना लिहिताना अर्थातच अपेक्षित पूर्वज्ञान, आता मग इथे प्रकाश म्हणजे काय डायरेक्ट विचारायचं नाही तर एक विद्यार्थ्यांचा अंधाऱ्या खोलीत वस्तू दिसण्याकरता कशाची आवश्यकता असते? विद्यार्थी म्हणतील उजेडाची किंवा प्रकाशाची. मग प्रकाशामुळे वस्तू दिसण्यास मदत होते आपण सांगू शकतो. किंवा विद्यार्थ्यांना सांगायचं की तुम्ही कौलारू घरात राहत आहे आणि तिथे कवड सापडला आहे, ते कशाचं उदाहरण आहे? विद्यार्थी सांगतील प्रकाश, सूर्यप्रकाश त्या कवेलीतून पडतो आहे आणि म्हणून तो कवडसा घरात दिसतो आहे. अशी उदाहरणं किंवा असे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारायचे आणि त्यातून आज आपण प्रकाशाचे स्रोत, मग प्रकाश आपल्याला कुठून मिळतो, कोणत्या कोणत्या साधनांपासून प्रकाश मिळतो, तुमच्या घरी प्रकाश तुम्ही कशापासून मिळवता, असाही प्रश्न विचारता येतो दैनंदिन जीवनाशी संबंधित. विद्यार्थी सांगतील आमच्या घरी ट्यूबलाईट आहे, काही विद्यार्थी सांगतील आमच्याकडे लाईट आहे, काही सांगतील CFL आहे. तर असं उदाहरण दिल्यानंतर यालाच प्रकाशाचे स्रोत म्हणतात. तर आज आपण प्रकाशाचे स्रोत आणि त्यांचे प्रकार याविषयी अभ्यासणार आहोत. हे झालं हेतुकथन प्रस्तावनेनंतरचं. तर हेतुकथनानंतर आपल्या विषय प्रतिपादनाला सुरुवात होते. तो आराखडा जो आपण काढत असतो त्या आराखड्याला सुरुवात होत असते. आराखड्यामध्ये सगळ्यात पहिले विषय प्रतिपादन, मग दुसरा पॉइंट असतो पहिले तुमचे पाठ्यमुद्दे जे असतील ते उपघटकातील पहिला मुद्दा दुसरा क्रमवार घ्यायचे. दुसरा आहे विषय प्रतिपादन. विषय प्रतिपादनामध्ये
उद्दिष्टे स्पष्ट करणे, पहिल्या कॉलममध्ये शिक्षक कृती, विद्यार्थी कृती, तुम्ही वापरलेली शैक्षणिक साधनं ती पण असतात, शैक्षणिक साधनं कोणती कोणती वापरणार आहे तुम्ही ती, नंतर त्या असतं की मूल्यमापन, तुम्ही अध्ययन निष्पत्ती आणि मूल्यमापन असा तो आराखडा असतो. आता तुमच्या कॉलेजमध्ये मला माहिती नाही कसा प्रकारचा देतात तुम्हाला, पण आम्ही असा केलेला आहे. तर मग यात पाठ्यमुद्दे म्हणजे पहिला मुद्दा कोणता आहे, मग प्रकाशाचे स्त्रोत, व्याख्या, मग प्रकाश स्त्रोताचे प्रकार, तिसरं शीत स्त्रोत, चौथा उष्ण स्त्रोत, त्याची उदाहरणे, असे क्रमवार लिहित जायचे. त्याशी संबंधित आपल्याला उद्दिष्टे आणि स्पष्टीकरणे हे लिहायची असतात. उद्दिष्टे आणि स्पष्टीकरणे लिहिताना उद्दिष्टे म्हणजे काय मी आता सांगितलं, परत सांगते. जो उपघटक आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत त्यातून अपेक्षित वर्तन बदल काय होणार आहे, कोणता वर्तन बदल विद्यार्थ्यांमध्ये होणार आहे, कोणतं अपेक्षित ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे, विद्यार्थ्यांना कशाबद्दल आपल्याला अवेअर करायचं आहे, कशाबद्दल त्यांना माहिती करून द्यायची आहे, कोणतं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे जेणेकरून ते भविष्यातही त्यांना कामात पडेल. या सर्व दृष्टीने जेव्हा आपण एकत्रित विचार करतो तेव्हाच आपल्याला उद्दिष्टे याचा अर्थ कळतो. उद्दिष्टे ही निश्चित असतात, स्पष्टीकरणे ही उपघटकानुसार किंवा मुद्द्यानुसार मात्र बदलत असतात. नेहमी उद्दिष्टे निश्चित असतात, त्याची नावं निश्चित आहे, कोणताही विषय असो तुमचा, मेथड कोणतीही असो, उद्दिष्टे मात्र निश्चित झालेली असतात. पण स्पष्टीकरणे ही मुद्द्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात बदलायचं असतात. स्पष्टीकरणे म्हणजे काय, उद्दिष्टाचा अर्थ जो आहे, उदाहरणार्थ ज्ञान हे एक उद्दिष्ट आहे, तर या उद्दिष्टाचा अर्थ स्पष्ट करणारी, अपेक्षित वर्तन बदल दर्शविणारी होकारात्मक किंवा सकारात्मक विधाने असतात. होकारार्थी विधान असते, सुटसुटीत आणि छोटं, खूप लांब नसतं ते, असं विधान असतं ते होकारार्थी विधान असतं आणि एकवचनी असतं. नेहमी उद्दिष्टाची स्पष्टीकरण लिहिताना दोन गोष्टी लक्षात ठेवा. ते सकारात्मक विधान असतं, नेहमी होकारार्थी किंवा सकारात्मक विधान लिहायचं असतं. आणि दुसरं महत्वाचं एकवचनी असतं. विद्यार्थी सांगतो, विद्यार्थी निरीक्षण करतो, विद्यार्थी वर्गीकरण करतो, विद्यार्थी कार्यकारण भाव सुचवितो, विद्यार्थी आकृती काढतो, विद्यार्थी आकृतीला नावे देतो, विद्यार्थी आलेख काढतो, विद्यार्थी दोन मधील तुलना करतो, विद्यार्थी फरक सांगतो. असं आपल्याला एकवचनी क्रियापद आणि विद्यार्थी शब्द इथे प्रत्येक वेळेला उद्दिष्टाची स्पष्टीकरण प्रत्येक वेळेला विद्यार्थीपासून सुरुवात करायची असते प्रत्येक वाक्याची. तर अशी ही उद्दिष्टांची स्पष्टीकरणे आपल्याला लिहायची असतात. आता ही उद्दिष्टांची स्पष्टीकरणे लिहिताना आपल्याला नेमकं काय करायचं असतं, तर आपल्याला त्यातून बघा, आता पाठ नियोजन जे आहे, या पाठ नियोजनात आपल्याला उद्दिष्टे आणि स्पष्टीकरणे लिहायची आहे. स्क्रीन दिसते तुम्हाला? हॅलो, हा मॅडम. हो मॅडम दिसते. हा. तर आता आपल्याला बघा, आता उद्दिष्टे कोणती आहे, उद्दिष्टेमध्ये आपल्याला तर पहिलं आहे ज्ञान, दुसरं आकलन, उपयोजन, कौशल्य, अभिरुची, अभिवृत्ती आणि रसास्वाद, अशी 7 प्रकारची उद्दिष्टे आहे. ही प्रत्येक मेथडशी संबंधित येते. मग मराठी, इंग्रजी, हिंदी, इतिहास, भूगोल आणि गणित, विज्ञान यातली मग घटकानुसार आपला उपघटक कोणता आहे, आपला भाग कोणता शिकवताय, कोणते मुद्दे आपण विद्यार्थ्यांना शिकवताय, म्हणजे उपघटक ते लक्षात घेऊन यातली काही येतात, कधी येत नाही. पण ज्ञान आकलन उपयोजनापर्यंत प्रत्येकच मेथडमध्ये प्रत्येक उपघटकाच्या अनुषंगाने आपण जाऊ शकतो. आता ज्ञान म्हणजे नेमकं काय, तर ज्ञान ही जी पातळी आहे याची उद्दिष्टे ही अगदी प्राथमिक स्वरूपाची पातळी आहे. विद्यार्थ्यांना आपण जो उपघटक शिकवतो किंवा जो भाग म्हणते मी आता, जो भाग विद्यार्थ्यांना आपल्याला शिकवायचा आहे त्या भागाबद्दल विद्यार्थ्यांना नवीन माहिती करून देणे किंवा त्याबाबत त्यांना जाणीव करून देणे, त्याबाबत त्यांना एक स्मरणाची प्रक्रिया त्यांच्यामध्ये निर्माण होते. नवीन ज्ञान विद्यार्थ्यांना, नवीन माहिती विद्यार्थ्यांना जेव्हा आपण देतो तेव्हा ते असतं ज्ञान. ही प्राथमिक स्वरूपाची पातळी आहे. मग यामध्ये विद्यार्थी आठवतो किंवा सांगतो, अशा 2 प्रक्रिया. उदाहरणार्थ, तुम्ही मराठीमध्ये अलंकाराचे प्रकार शिकवत आहात, तर इथे अलंकाराचे प्रकार शिकवताना ज्ञान कळेल विद्यार्थ्यांना. विद्यार्थी अलंकाराचे 5 प्रकार आहे हे सांगतो. त्यांनी प्रकार कोणते आहे ते अजून सांगितलं नाही, कारण त्याला अजून आपण आकलन झालेलं नाही, पण कोणते प्रकार पुढे माहिती होईल, पण किती प्रकार आहे हे त्याला माहिती झालेलं आहे त्याची. नंतर पुन्हा आपण शिकवत जातो, नावं सांगतो. तो विद्यार्थी
अलंकाराच्या प्रकाराची नावे सांगतो. इथे तो नावे सांगेल. नंतर आकलन जे आहे ते आकलन याच्या पुढची स्टेज आहे, अंडरस्टँडिंग. आकलन म्हणजे काय? ज्ञान झाला, त्याला माहिती मिळाली, म्हणजे काय आहे हे माहिती झाल्यानंतर स्वतः समजून घेण्याची ही प्रक्रिया आहे. स्वतः तो समजून घेतो. मला आता अलंकाराचा प्रकार कोणता आहे ते त्याला समजलं. अलंकार म्हणजे काय त्याला शिकवलाय पहिले, मग अलंकाराचा प्रकार शिकवला आहे उपमा अलंकार. मग आता नेमका अलंकार म्हणजे काय, उपमा अलंकार म्हणजे नेमकं काय हे त्याला समजतं. आणि मग इथे तो उपमा अलंकार जो शिकवलेला आहे शिक्षकांनी त्याची व्याख्या सांगतो. हे आपलं उद्दिष्टाचं स्पष्टीकरण झालं. हे विधान उद्दिष्ट कोणतं? आकलन. आणि त्यासमोर लिहायचं असते आपल्याला, विद्यार्थी उपमा अलंकाराचे उदाहरण सांगतो. ठीक आहे. हे झालं आकलन म्हणजे काय? स्वतःच्या बौद्धिक क्षमतेनुसार, बौद्धिक पातळीनुसार नवीन माहिती, जे ज्ञान झालेलं आहे आपल्याला, जे माहिती झालेलं आहे त्या ज्ञानाबाबत समजून घेणे आणि त्या आधारावर आपण त्याचा वापर करणे. आता प्रकाशाचं विद्यार्थी शीत आणि उष्ण स्त्रोताच्या प्रकारांची नावे सांगतो. हे आकलन झालं. विद्यार्थी शीत स्त्रोतांची व्याख्या सांगतो. विद्यार्थी उष्ण स्त्रोताची व्याख्या सांगतो. जर इतिहासात असेल परिणाम, तर विद्यार्थी 1857च्या राष्ट्रीय उठावाचे सामाजिक परिणाम सांगतो. ते कोणते कोणते परिणाम झाले तो सांगायला लागतो. नंतर महत्वाचं आहे की नंतर आवश्यक आहे की आकलनामध्येच तुमचा भूगोल असेल तर विद्यार्थी टुंड्रा प्रदेशातील विविध वनस्पती आणि प्राण्यांची नावे सांगतो. त्याला आता माहिती झालं, तुम्ही शिकवलेलं आहे कोणकोणते प्राणी तिथे राहतात, वनस्पती कोणकोणत्या वाचतात तिथे अस्तित्वात आहे ते. हे झालं आकलन. गणितामध्ये तुम्ही चौकोनाचे क्षेत्रफळ शिकवत असाल विद्यार्थ्यांना, तर विद्यार्थी चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र सांगतो. ते सूत्र सांगू शकत असेल, त्याला माहिती झालं, आकलन झालं, समजलं त्याला सूत्र, असं आपल्याला म्हणता येते. असं झालं आकलन. ज्ञानाच्या वरची पातळी आहे ही आकलन. नंतर उपयोजन. आता हे उपयोजन जे आहे, हे उपयोजन म्हणजे काय की माहिती झाल्या, ज्ञान झाले आहे, आकलनही झाले, म्हणजे तुम्हाला समजलेलं आहे. ज्ञान आणि आकलन यांच्या आधारावर आपल्याला विद्यार्थ्यांना आपल्याला त्याचा वापर करायचा असतो. त्याला म्हणतात उपयोजन. विद्यार्थी जेव्हा याचा वापर करतात तेव्हा अर्थातच विद्यार्थी जेव्हा याचा वापर करतात तेव्हा अर्थातच उपयोजन म्हणजे काय ते आपल्याला माहिती होते. आता हे उपयोजन जेव्हा आपण करतो विद्यार्थ्यांसाठी, तेव्हा अर्थातच आपल्याला प्रत्येक वेळेला स्वतःच्या पातळीवर ते शिकावं लागतं. कारण जेव्हा जेव्हा आपण ही माहिती करून घेतो तेव्हा अर्थातच आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला ते समजून उमजून त्याचा वापर करायचा. उदाहरणार्थ तुम्हाला सायकल शिकायची आहे, तर सायकल शिकताना तुम्हाला सांगितलेलं आहे की पहिले काय करायचं, दुसरं नंतरची स्टेप काय करायची, नंतरची स्टेप काय करायची. असं जेव्हा आपण शिकवतो विद्यार्थ्यांना, तर ही जी झाली त्या स्टेप तुम्हाला माहिती झाल्या. पण उपयोजन तेव्हा प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा सायकल शिकाल, सायकल चालवायला शिकाल, तेव्हा तुम्ही त्याचा प्रत्यक्ष वापर करणार आहे की सीट, पाय कसा द्यायचा पायडलवर, हँडल कसा धरायचा, ब्रेक केव्हा दाबायचा आहे, कितीपर्यंत दाबायचा आहे, ब्रेक हळूहळू दाबायचा की एकदम दाबायचा आहे, उतरताना कसं उतरायचं आहे, सायकलवरून पाय काढताना पायडलवरचे कशा पद्धतीने काढायचे, हे सगळं तुम्ही उपयोजन जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला सायकल शिकता येईल. म्हणजे तुम्हाला समजल्याशिवाय तुम्ही उपयोजन करू शकत नाही. आणि म्हणून उपयोजन म्हणजे काय, तर एखाद्या मुद्द्याचं किंवा एखादा नियम असेल किंवा एखादी माहिती सांगितली किंवा एखाद्या अलंकाराचा किंवा व्याकरणात आपल्याला वेगवेगळे प्रकार सांगितले किंवा धडा शिकवला, तर त्याचा वापर आपल्याला कोणत्याही परिस्थितीत केव्हा येईल, तेव्हा लगेच नाही, केव्हा उद्या परवा परीक्षेच्या वेळी आपल्याला जेव्हा करता येऊ शकेल तेव्हा त्याला आपण उपयोजन म्हणतो. म्हणजे आकलनाच्या वरची पातळी आहे. ज्ञान झाल्यानंतर एखादा मुद्दा, माहिती किंवा काही माहिती शिकवली शिक्षकाने किंवा नियम शिकवला, कोणतं सूत्र शिकवलं असेल, एखादा हे शिकवलं, नकाशावरून काही माहिती शिकवली असेल, नकाशा वाचन शिकवलं असेल, तर याचं आपण आकलन व्यवस्थित झाले तरच मग आपण त्याचा उपयोग स्वतःहून इतरत्र केव्हाही कोणत्याही परिस्थितीत स्वतःहून करू शकतो. तेव्हा त्याला म्हणतात उपयोजन. आणि उपयोजन ही वरची पातळी, जसं उदाहरणार्थ विज्ञानात नियम, तत्व असतात, सिद्धांत असतात किंवा सूत्र असतात.
हे ज्ञानाच्या पातळीवर आपल्याला समजून घेतले तर आपण त्या आकलनाच्या पातळीवर आपल्याला समजले असतील तरच आपण विद्यार्थी त्या सूत्राचा, तत्वाचा, सिद्धांताचा उदाहरण सोडवताना, प्रमेय सोडवताना वापर व्यवस्थित करू शकतो. म्हणून म्हणजेच काय, मिळवलेले ज्ञान जे आहे ती समजलेली बाब जी असते, मिळवलेले ज्ञान आणि ते ज्ञान आपल्याला समजलेलं आहे हे लक्षात घेऊन नव्या स्थितीत जेव्हा वापरण्याची क्षमता असते आपली त्याला म्हणतात उपयोजन. म्हणजे प्राप्त ज्ञान समजून उमजून नवीन परिस्थितीत वापरण्याची जी आपली क्षमता आहे तिला म्हणतात उपयोजन. समजलं का उपयोजन म्हणजे काय? हॅलो हॅलो येस मॅम. Yes, ma'am. येस मॅम. ऐकायला हा येतंय? मॅडम. हा, येस ठीक. मॅम. हा. आता यानंतरचं कौशल्य स्किल उद्दिष्ट आहे कौशल्य स्किल. कौशल्य म्हणजे काय? आता मग शाळेत बघा, आता आपण सायकलचंच उदाहरण घेऊ. प्रत्येकाला सायकल आवडते लहान असताना. कधी कधी मी सायकल चालवत असं होऊन जातं आपल्याला लहानपणी, हो की नाही? मग सायकल स्किल म्हणजे काय? त्याला सराव लागतो. तुम्ही आता उपयोजनातून शिकले सायकल. सायकल कशी चालवायची याचं उपयोजन आकलनाचं केलं तुम्ही सायकल चालवायला शिकले. पण तुम्ही कोणाच्याही मदतीविना कोणत्याही रस्त्यावरून गर्दीच्या ठिकाणी किंवा गर्दी नसलेल्या ठिकाणी व्यवस्थित सायकल कोणाला धडक न मारता विशेषतः व्यवस्थित सायकल जेव्हा चालवू शकाल तेव्हा त्याला म्हणतात त्या सायकल चालवण्यातले स्किल किंवा कौशल्य तुम्हाला प्राप्त झालं. किंवा निबंध लेखन घेऊ आपण मराठीत. आता निबंध लेखन तुम्हाला मुद्दे दिलेले आहे, मुद्द्यावरून तुम्हाला निबंध लेखन करायचं आहे. एखादा प्रसंग सांगितलं त्यावरून एखादी छोटी गोष्ट तयार करायला सांगितली असेल शिक्षक किंवा एखादं चित्र दाखवलं आणि त्या चित्रावरून एखादी गोष्ट तयार करायला सांगितली. सुरुवातीला तुम्हाला थोडं कठीण जातं, जड जातं, की विचार करावा लागतो. विचार प्रत्येकाला करावाच लागतो, पण थोडा वेळ लागतो आणि गोष्ट पाहिजे तशी अगदी परफेक्ट तयार होत नाही. पण तुम्ही जर वारंवार मुद्द्यावरून निबंध तयार करायला लागले किंवा चित्रावरून गोष्ट तयार केली किंवा एखादा प्रसंग सांगितला आणि त्यावरून तुम्ही कथा तयार केली किंवा छोटीशी गोष्ट तयार केली, तर वारंवार तुम्ही याचा सराव जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला इतकी छान गोष्ट तयार करता येईल मुद्दे सांगितल्यानंतर किंवा न सांगता येईल. सरांनी म्हटलं की या विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा आहे, तर तुम्ही स्वतःहून निबंध लिहायला तयार होतात आणि सुरेख असा सुंदर नाही म्हणा, सुरेख म्हणजे अगदी क्रमबद्ध मुद्देसूद त्या विषयाला अनुसरून असा छान निबंध तुम्ही लिहू शकता. याला म्हणतात कौशल्य. म्हणजे ज्ञान आणि आकलनाच्या पातळीवर जेव्हा एखाद्या त्या ज्ञानाचा समजून उमजून घेऊन आपण वारंवार उपयोग करतो, वारंवार सराव करतो, तेव्हा आपल्याला स्किल म्हणजेच कौशल्य प्राप्त होतं. म्हणून मग कुशलता किंवा सहजता किंवा कमी वेळात गतीनं कार्य करणं हे सगळं जे आहे यात आपल्याला साध्य होते. म्हणजे कौशल्यामध्ये काय आहे? एक अचूक पातळी गाठणं, अचूक निरीक्षण करणे, अचूक नोंदी घेणे किंवा आकृती काढणे. आता भूगोलात पण आकृती असते नकाशा वगैरेची, इतिहासात पण आपल्याला प्रवाह आकृती सणावळी जेव्हा दाखवतो घटना आणि सण याचे छान प्रवाह आकृती काढता येते. किंवा विज्ञानात रसायन हाताळणं कसं करायचं, वेगवेगळं प्रयोगाशी संबंधित साहित्य आहे, उपकरण आहे, ती कशी हाताळायची, ती स्वच्छ कशी करायची, ती काम झाल्याबरोबर वेळेच्या वेळी तिथे जिथे होती तिथे व्यवस्थित कशी त्याची मांडणी करून ठेवायची किंवा प्रयोग करताना उपकरणाची मांडणी कशी करायची, मग प्रयोग कसा करायचा, निरीक्षण कशी घ्यायची, हे सगळे जे आहे हे स्किल मध्ये येतं, कौशल्यामध्ये येतं. आणि यासाठी आपल्याला काय करावं लागतं? वारंवार सराव मात्र खूप आवश्यक आहे. तरच आपल्याला त्या बाबतीत जे ज्ञान आपण प्राप्त केलेलं आहे त्या बाबतीत आपल्याला कौशल्य हे प्राप्त होऊ शकतं. म्हणून कौशल्य जेव्हा प्राप्त करायचं आहे तेव्हा आपण वारंवार उपयोजन करणं गरजेचं आहे. आपण जेव्हा भाषण देतो तेव्हा आपण ज्ञानाचं आकलन समजून घेतो, कोणत्या मुद्द्यावर मला विषय कोणत्या आहे भाषणाचा. मग पुन्हा पुन्हा तुम्ही अनेक वेळा भाषण द्याल, कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही जर हात वरती कराल भाषणासाठी, शिक्षकाने विचारलं की भाषण कोणी देईल, आणि तुम्ही पुन्हा पुन्हा जेव्हा भाषण द्याल तेव्हा तुमचा सराव पुन्हा पुन्हा होईल आणि ते स्किल तुमच्या वक्तृत्व तुमचं खूप चांगलं आहे असा रिमार्क तुम्हाला शिक्षकाकडनं मिळू शकेल, मिळतोच कौशल्य. सॉरी. तर हे कौशल्य आहे. नंतरच आहे अभिरुची. अभिरुचीमध्ये विषयासंबंधीची आवड किंवा रुची निर्माण होणे म्हणजे अभिरुची आहे. मग आता विद्यार्थ्यांना कोणत्या विषयात अध्ययनात गोडी वाटते? एखाद्या विद्यार्थ्याला विज्ञान खूप विषय आवडतो, एखाद्या विद्यार्थ्याला गणित आवडतो, एखाद्या विद्यार्थ्याला इंग्लिश विषय आवडतो. तो का आवडतो? तर यामुळं काय होतंय, त्याला तो एखाद्या विषयातील वारंवार अभ्यास करतो, त्यातील बारकावे त्याला लक्षात येतात, त्याचं उपयोजन वारंवार सराव करतो तो, आणि मग त्यात त्याला अभिरुची वाढत जाते. आणि म्हणून अशा ज्या वारंवार आपण गोष्टी करतो कौशल्यावर आधारित, तेव्हा आपल्याला अभिरुचीही प्राप्त होते. अभिरुची विद्यार्थी चर्चेत सहभागी होतात नेहमी, किंवा एखादी कविता शिक्षकाने शिकवली आणि ती कविता
छान चालीत शिक्षकाने शिकवली. तर दुसरी जी कविता आहे त्यालाही तुम्ही चाल लावता स्वतःच्या मनाने, की सर मी ही चाल लावली. दुसऱ्या दिवशी जर 2-3 दिवसांनी दुसरी कविता शिक्षक शिकवायला गेले, त्यांनी शिकवायला सुरुवात केली, तर तुम्ही आज सर मला खूप छान चाल लावली मी या कवितेला, मला चाल लावता येते, म्हणता पण येते. म्हणजे तुम्हाला अभिरुची प्राप्त झाली कविता गायनात. कविता ही गायली पाहिजे हे तुम्हाला लक्षात आलं, तुम्हाला त्याची आवड निर्माण झाली, रुची निर्माण झाली, आणि ही अभिरुची तुमची कविता गायनातली शिक्षकाच्या लक्षात आली. तो एखादी विद्यार्थी चित्र छान काढतो, पण त्याला चित्रकलेच्या पिरियडमध्ये चित्र काढतो, पण मग त्याला काही दिवसांनी असं वाटलं, अरे आपण तर छान निसर्ग चित्र खूप छान काढू शकतो. त्याला सरांनी एक दिवस वर्गात रिमार्क दिला, निसर्ग चित्र जेव्हा सगळ्यांना काढायला लावले, आणि निसर्ग चित्राचा देखावा त्यांनी सांगितला की कशावर आधारित निसर्ग चित्र काढायचं आहे, तर मग विद्यार्थ्यांनी काढला आणि त्या विद्यार्थ्याला छान रिमार्क मिळाला, गुड. सरांनी वहीवर तपासलं, राईट दिलं, गुड लिहिलं. त्याला एकदम प्रेरणा मिळाली, अरे वा, मला चित्र तर काढता येतं, मी अजून चित्र काढले पाहिजे पिरियड व्यतिरिक्त, शाळेतली चित्र नाही, चित्रकलेच्या पिरियड मध्येच मला चित्र नाही काढायचे, तर इतर वेळी मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी चित्र काढू शकतो. हा आत्मविश्वास त्याच्यामध्ये बळावतो, आणि मग चित्र काढता काढता एक मोठा महान चित्रकार तो होतो. अशी उदाहरणं पुष्कळशी आपल्याला दिसतात आहे मोठमोठी चित्रकारांच्या बाबतीत, की चित्रकलेच्या पिरियडमध्ये एका रिमार्कने किती प्रेरणा त्यांना मिळाली, प्रोत्साहन मिळालं, आणि त्यातून आयुष्याचं त्यांचं पूर्ण ध्येय बदललं, आणि त्यातून एक महान चित्रकार ते झाले. त्यातलं एक नाव आहे, मला आठवत आहे आता, गेलसल्ड, इंग्लंड मधला. अगदी विपरीत परिस्थितीत शिक्षण घेतलंय, शाळेत जायला पैसे नव्हते, वही घ्यायला नाही, तर तो एक कागद जे राहायचा वर्तमानपत्राचा, त्या वर्तमानपत्राच्या छोटी छोटी जागा जी असते रिकामी, तिथे काहीतरी फुलाची पाकळी, फुलाचं पान किंवा एखादी पक्षी असं तो पेन्सिलने काढायचा, मग तो खोडायचा, पुन्हा काढायचा, तेच तेच चांगलं व्यवस्थित त्याचं समाधान होतं. असं करता करता त्यांनी एक दिवस शिक्षकाला ते जे वर्तमानपत्राच्या कोऱ्या भागावर जे जे काढलं ते सगळं शिक्षकाला एका खालचं एवढं मोठं वर्तमानपत्र पूर्ण 4ही भाग पूर्ण भरून काढून ठेवलं. मग शिक्षकाने स्वतःहून त्याला एक वही घेऊन दिली, आणि तुला जे चित्र काढायचे तू यावर काढून आण, मी तुला सांगते त्यात काय दुरुस्त्या करायच्या, सुधारणा करायच्या. आणि त्यातून तो एक महान चित्रकार बनला. त्याचे अजून आर्ट गॅलरी जी आहे लंडनमध्ये, खूप सुंदर आहे ती लंडनमध्ये आर्ट गॅलरी, त्याचे अनेक मोठमोठे पोस्टर्स आहेत. ते वारले आता खूप वर्ष झाले, 5-6 वर्ष झाले वारले, म्हणजे खूप पोस्टर्स, खूप सुंदर अप्रतिम पोस्टर, बघतच राहावंसं वाटतं ते सुंदर पोस्टर लंडनमध्ये किलग्रेस्ट आर्ट गॅलरी असंच त्याला म्हणतात आहे. ठीक आहे. आणि मग आता नंतरचा आहे अभिवृत्ती. आता अभिवृत्ती म्हणजे काय, ॲटिट्यूड. तर अभिवृत्ती म्हणजे एक प्रकारची वृत्ती तयार होते विद्यार्थ्यांची, किंवा कोणतीही माहिती मिळाल्यानंतर त्या पद्धतीने आपल्याला विचार करण्याची सवय लागते, तसं आपण वागायला शिकतो, इतरांसोबत बोलण्याची पद्धत आपली बदलते, आणि ही जी वृत्ती एक होते आपली तयार, ती असते अभिवृत्ती. म्हणजे उदाहरणार्थ काय, की वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होणे म्हणजे ती अभिवृत्ती तयार झाली. विद्यार्थ्याला मराठीबद्दल आवड निर्माण होते, आणि तो मराठीतले मोठमोठे लेखक, कवी यांची चित्र जमा करतो, त्यांच्याबद्दल आणखी आवड म्हणून त्यांनी त्याचा संग्रह करतो, त्यांची पुस्तकं वाचतो, वेगवेगळी मोठमोठ्या लेखकांनी लिहिलेली पुस्तकं वाचतो, मराठी वर्तमानपत्र रोज तो नियमित वाचतो. ही झाली अभिवृत्ती. रसास्वाद म्हणजे काय, तर शास्त्रीय ज्या किंवा कोणत्याही घडामोडी ज्या घडतात त्या घडामोडीमध्ये जागृत राहून आपण त्यात स्वतःहून रस घेणे किंवा अभिरुची त्यात मिळते, की आपल्याला कोणती माहिती जी मिळाली त्यात आनंद मिळवणे आणि अधिकची माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे, त्याला म्हणतात रसास्वाद. आता पाठ नियोजनामध्ये ज्ञानामध्ये स्पष्टीकरणे, आता ही झाली उद्दिष्टे, ज्ञान, आकलन, उपयोजन, ही कौशल्य, अभिरुची, अभिवृत्ती आणि रसास्वाद. आता ह्या उद्दिष्टांची स्पष्टीकरणे कशी लिहायची ते आपण बघू. ज्ञानामध्ये विद्यार्थी माहिती आठवतो, विद्यार्थी माहिती सांगतो, ह्या 2 बाबी येतात. उदाहरणार्थ आता एकच उदाहरण घेऊन मी पुढे पुढे जाते. उदाहरणार्थ आपण सर्वांना लक्षात येणारं उदाहरण घेऊ अलंकाराचं मराठीचं. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांना समजतं ते, गणिताचं वगैरे घेण्यापेक्षा. मग आता जे आहे तर अलंकार, तर विद्यार्थी अलंकाराचे प्रकार सांगतो, विद्यार्थी अलंकाराच्या प्रकाराची नावे सांगतो, हे झालं ज्ञान. आकलन म्हणजे काय, ज्या बाबी त्याला ज्ञात असतात, माहिती असतात, त्याचा परस्पर संबंध स्पष्ट करतो, साम्यभेद सांगतो, सामान्य नियम काढतो, उणिवा दूर करतो, वर्गीकरण करतो, योग्य उपकरणे व साधने निवडतो. म्हणजे आकलनामध्ये आता काय होईल, इथे विद्यार्थी उपमा अलंकाराची व्याख्या सांगतो. ज्ञानामध्ये विद्यार्थी उपमा अलंकाराची व्याख्या सांगतो. आकलनामध्ये काय येईल, विद्यार्थी उपमा अलंकार, आणि त्याला जर आपण दुसरा अलंकार शिकवला असेल यमक अलंकार, उपमा अलंकार आणि यमक अलंकार यातील फरक स्पष्ट करतो, त्या फरक सांगतो. विद्यार्थी उपमा अलंकार आणि यमक अलंकार यातील कार्यकारण भाव सांगतो, यातील सामान्य नियम सांगतो,
असं आपल्याला म्हणता येतं. हे झालं आकलन. इतर बाबींचा परस्पर संबंध स्पष्ट करतो, साम्यभेद सांगतो, सामान्य नियम काढतो, उणिवा दूर करतो, वर्गीकरण करतो, योग्य उपाय. या व्यतिरिक्त आणखी भरपूर येतात. आता मराठीमध्ये तुम्ही इथे आकलनामध्ये विद्यार्थी कठीण शब्दांचे अर्थ सांगतो, विद्यार्थी पाठातील कठीण शब्द शोधतो. हे झालं आकलन. म्हणजे त्याला कठीण शब्द कोणता आहे याचं माहिती झालं, आणि मग त्याला आकलन झालं की हे आपल्याला कठीण जातोय हा विचारला पाहिजे. कठीण शब्द शोधतो, कठीण शब्दांचा अर्थ सांगतो. विद्यार्थी पाठातील पहिल्या जो शिकवलाय तुम्ही त्याचा थोडक्यात अर्थ समजावून सांगतो किंवा सारांशात्मक वर्णन करतो. मराठीमध्ये इतिहासामध्ये राष्ट्रीय सामाजिक परिणाम शिकवले, तर सामाजिक परिणाम कोणते झाले ते विद्यार्थी राष्ट्रीय उठावाचे सामाजिक परिणाम सांगतो. सामाजिक परिणाम मागची पार्श्वभूमी सांगतो. असं तुम्हाला आकलनामध्ये उद्दिष्टांची स्पष्टीकरणे लिहावी लागतात. तिसरं आहे उपयोजन, ऍप्लिकेशन. आता इथे विद्यार्थी काय करतो, पृथक्करण करतो, म्हणजे वेगवेगळे करतो. जर त्याला एकत्र आपण काही अशी दिलेली आहे, काही वर्तुळाकृती भाग दिलेले आहे, काही वेगळ्या आकाराचे दिलेले आहे, काही त्रिकोण दिले आहे, काही चौकोन, भौमितिक आकृतीचे वेगवेगळे आपण कागदावर किंवा पृष्ठावर आकार काढले आणि ते एकत्र मिसळून ठेवले आहे. विद्यार्थी त्याचं पृथक्करण करेल, वेगवेगळे करेल. तो हे गोलाकार आहे, चौकोनी आहे, त्रिकोणी आकाराचे आहे, असं ते आपल्याला सांगता येते. नंतर अनुमान काढतो, म्हणजे निष्कर्ष काढतो. आता अलंकार विद्यार्थ्यांना आपण शिकवत आहोत, तर अलंकारावरून काय करतो की भाषेला सजवण्याचे किंवा भाषेचा सौंदर्य वाढविण्यासाठी अलंकाराचा उपयोग होतो, हे विद्यार्थी सांगेल उपयोजनामध्ये. किंवा तो उपमा अलंकाराची उदाहरणे सांगतो, हे पण नवीन उदाहरणे देतो. हे स्पष्टीकरणात्मक नवीन उदाहरणे देतो, हे सुद्धा उपयोजनात येतं. विद्यार्थी उपमा अलंकाराची नवीन उदाहरणे देतो, विद्यार्थी यमक अलंकाराची नवीन उदाहरणे देतो. विद्यार्थी दिलेल्या तुम्ही 2-3 उदाहरणं दिले, 4-5 उदाहरणं, त्यातले 2 उपमा अलंकाराचे आणि 3 यमक अलंकाराचे आहे. ते कोणती माहिती नाही, एकाखाली एक वेगवेगळे लिहिले तुम्ही. तर विद्यार्थी दिलेल्या उदाहरणातील उपमा अलंकार आणि यमक अलंकाराची उदाहरणे वेगवेगळी करतो किंवा सांगतो, असे लिहिलं तरी चालतं. विद्यार्थी समस्या सोडवतो. आता त्याला एखादी नकाशा काढताना समस्या आली तर विद्यार्थी सांगेल की नकाशा तुम्ही शिकवलाय, नकाशा वाचन वगैरे. विद्यार्थी नकाशा वाचन करताना येणाऱ्या समस्या सोडवितो, शिक्षकाला विचारतो आणि सोडवितो. तर अशा पद्धतीने तुम्हाला उपयोजन याची उद्दिष्टांची स्पष्टीकरण, म्हणजे पृथक्करण म्हणजे वेगवेगळं, अनुमान काढतो, नवीन उदाहरणे देतो, किंवा एखादा सिद्धांत शिकवला तुम्ही उदाहरण गणितात किंवा भौतिकशास्त्रात, विज्ञानात, तर तो सिद्धांत पडतो आणि पाहतो पुन्हा प्रयोग करून प्रयोग व्यवस्थित करतो, प्रयोगाची मांडणी करतो वगैरे. हे जे आहे ते कौशल्यामध्ये येतं, पण प्रयोग करतो हे उपयोजन, कारण तो ज्ञानाचं उपयोजन करतो. तर मराठीमध्ये आपण घेतलं होतं उपमा अलंकार किंवा यमक. तुम्ही सांगितलं उपयोजनात काय लिहायचंय, विद्यार्थी उपमा अलंकाराची नवीन उदाहरणे देतो, विद्यार्थी यमक अलंकाराची नवीन उदाहरणे देतो, विद्यार्थी दिलेल्या उदाहरणामधील उपमा अलंकाराची उदाहरणे सांगतो, नंतर विद्यार्थी दिलेल्या उदाहरणातील यमक अलंकाराची उदाहरणे सांगतो, विद्यार्थी यमक अलंकार, उपमा अलंकार आणि यमक अलंकार यातील फरक सांगतो, यांची तुलना करतो. एखादी आकृती शिकवत असाल तुम्ही, आकृतीवरून विद्यार्थ्यांना, उदाहरणार्थ जर तुम्ही फुल आणि वनस्पतीचे भाग शिकवत आहात तुम्ही दाखवायला, तर वनस्पतीच्या याच्यात मग उपयोजन काय, विद्यार्थी वनस्पतीच्या भाग दाखवितो. तो एक वनस्पती स्वतःहून घेतो आणि त्याचे भाग स्वतःहून दाखवतो. हे पान आहे, फूल आहे, ही फांदी आहे, ही मूळ आहे, ही खोड आहे, ही पाकळी आहे, फळ आहे, हे सगळं तो स्वतःहून आकृत्या हातात ठेवतो किंवा आकृतीवरून पूर्ण सांगतो, तेव्हा त्याला म्हणतात उपयोजन. म्हणजेच त्याला वनस्पतीचे भाग माहिती झाले, पण तो प्रत्यक्ष आपल्याला दाखवितो, म्हणजे त्याचं उपयोजन करतो ज्ञानाचं. तर तिथे विद्यार्थी प्रत्यक्ष वनस्पती हातात घेऊन त्या वनस्पतीद्वारे वनस्पतीचे विविध भाग दाखवितो म्हटलं की तो हातात वनस्पती घेऊनच दाखवेल, चित्रावरून नाही. नंतरचं आहे कौशल्य. आता कौशल्यामध्ये 4 प्रकारची कौशल्य आहे. प्रत्यक्ष प्रायोगिक कौशल्य, दुसरं आहे नंतर आपल्याला प्रयोगासंबंधी कौशल्य, नंतर प्रयोग रचनात्मक कौशल्य आणि एक रेखाटनात्मक कौशल्य, असे कौशल्याचे प्रकार आहेत. आता हे प्रत्यक्ष प्रायोगिक कौशल्य म्हणजे काय, तर ह्या विज्ञानाशी संबंधित आहे. साहित्य स्वच्छ करतो, साहित्याची व्यवस्थित मांडणी करतो, साधने व्यवस्थित हाताळतो, प्रयोग अचूक करतो, निरीक्षणाच्या अचूक नोंदी ठेवतो, हे सगळं विज्ञानाशी संबंधित. आता मराठीसारख्या विषयात कौशल्य काही, जर तुम्ही अलंकार शिकवले आहे तर विद्यार्थी उपमा अलंकार जे आहे त्याचा कौशल्य काही,
उपमा अलंकाराशी संबंधित नवनवीन उदाहरणांची यादी करून आणतो. त्याला पुन्हा पुन्हा त्यांनी उपमा अलंकार अभ्यासला आहे, तर त्याची यादी करून आलेलं. उपमा त्याच्या पुस्तकात जेवढ्या कविता आहे त्या कवितेत उपमा अलंकार कुठे कुठे आहे त्या ओळी तो विद्यार्थी लिहून आणत असेल तर ते झालं त्याचं कौशल्य. तो उपमा अलंकाराच्या उदाहरणाचा सुंदर चार्ट तयार करत असेल तो, तर ते झालं कौशल्य. इतिहासामध्ये कौशल्य फारसे येणार नाही. भूगोलातील नकाशा वाचन वगैरे असेल, आकृत्या असेल तर कौशल्य ही विद्यार्थी नकाशा छान काढतो. विद्यार्थी नकाशा वाचन स्वतःहून करतो हे उपयोजन झालं, पण विद्यार्थी टुंड्रा प्रदेशाचा नकाशा काढतो हे झालं कौशल्य. कौशल्य हे नेहमी जास्त जिथे आकृती आहे किंवा इथे प्रयोग आहे किंवा तिथे जिथे कृतीयुक्त आपण विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा कौशल्य येण्याचे चान्सेस जास्त असतात, अन्यथा ते येत नाही. नंतर प्रयोगानंतरचे कौशल्य. विज्ञानात प्रयोगानंतर सुद्धा निरीक्षण विद्यार्थी करतात, त्याचा सारांश काढतो. प्रयोग झाल्यानंतर उपकरणे तो स्वच्छ करतो, ती उपकरणे जागच्या जागी ठेवतो, हे झालं प्रयोगानंतरचं कौशल्य. आता इथे हे कौशल्याचे प्रकार हे फक्त विज्ञानासाठी लागू पडतात प्रकार. फक्त कौशल्य हाच एक शब्द तुम्हाला लिहायचा आहे. हे लिहिताना प्रयोगानंतरचे कौशल्य वगैरे लिहायचंच नाहीये, हे लक्षात येण्यासाठी दिलंय मी. फक्त चौथ्या नंबरचं उद्दिष्ट जर असेल, कौशल्य येत असेल तर कौशल्य विद्यार्थी योग्य प्रतिकृती तयार करतो, विद्यार्थी उपकरणे स्वच्छ करतो किंवा उपकरणे जागच्या जागी ठेवतो. जे तुम्हाला वाटते आहे तुमच्या भागाशी संबंधित त्याशी संबंधित कौशल्य त्याच्यासमोर उद्दिष्ट लिहायचं आहे. विद्यार्थी उपकरणातून किरकोळ दुरुस्त्या सुचवतो, टाकाऊपासून साधी उपकरणे बनवितो, यासारख्या तुम्हाला बाबी सांगायच्या आहेत. म्हणून पुन्हा सांगते, कौशल्य हे मराठी, इतिहास, भूगोल याच्यात फार कमी येतं, क्वचित येतं, कारण इथे आकृती प्रयोग कमी असतात. पण जर विद्यार्थी आकृती एखादी आपण अवलंकार शिकवला, एखादा धडा शिकवला, तर त्या धड्याचे जे लेखक आहे त्या लेखकाचं चित्र काढत असेल तो, ते कौशल्यच झालं की, हो ना. म्हणून मग विद्यार्थी जो पाठ असेल, तुमचा समजा धुणं हा पाठ असेल, धुणं या पाठाचे जे कवी लेखक असतील त्या लेखकाचे सुंदर चित्र काढतो. मग हे चित्र जे काढतो आहे ते रचनात्मक कौशल्य विद्यार्थ्यांना झालं. तर रेखाटनात्मक ही चित्र काढतो, आकृती काढतो, म्हणजे चित्र ही आकृतीच्या स्वरूपात आहे मराठी चित्र काढत असेल तर, किंवा नकाशा काढता येईल सुंदर, किंवा इतिहासात तुम्ही सण आणि घटना शिकवल्या आहे, वेगवेगळ्या घटना कोणत्या इसवी सन त्याचे शिकवल्या, त्याचे छान प्रवाह आकृती किंवा छान चार्ट टेबल तयार करत असेल तर तेही कौशल्य झालं. विद्यार्थी विविध घटना आणि त्यांचे इसवी सन यांची सुंदर आकृती तयार करतो किंवा याचे सुंदर प्रवाह आकृती तयार करतो, हे सुद्धा कौशल्यामध्ये आपल्याला लिहिता येतं. नंतरचं कौशल्य आहे चौथा प्रकार, हे विज्ञानाशी संबंधित आहे, रेखाटनात्मक कौशल्य, जे व्यवस्थित आणि सुस्पष्ट आकृती काढतो, हे महत्वाचं आहे. पाचवं हे सगळ्याच विषयासाठी येतं. कौशल्य लिहिलं तरच अभिरुची तुम्हाला लिहायचं कौशल्य येत असेल तर, कारण कौशल्य प्राप्त झाल्याशिवाय त्यात आपल्याला अभिरुची. सायकल शिकायला चांगली चालवताच आली नाही तर आपण पुन्हा सायकल चालवू का? अर्थातच नाही. जर ती खूप चांगली चालवता येईल, म्हणजे आपल्याला ते स्किल कौशल्य आत्मसात केलं, आपण खूप छान सायकल चालवते, मग आपल्याला आईने कुठेही पाठवलं सामानाला, घराजवळ दुकान असेल 5 मिनिटांच्या, तरी आपण सायकलने जातो, कारण आपल्याला सायकल चालवण्याला आवडायला लागलं चालवणं. तसंच निबंध लेखन, निबंध लिहायला आवडलं, मग आपण घरी पण आई वडिलांना, पालकांना किंवा भाऊ बहिणीला एखादा विषय सांग, मला छान निबंध लिहायची इच्छा आहे, लिहू शकतो मी, ही झाली अभिरुची. म्हणून वाङ्मय वाचतो तो, एखादा छंद लावून घेतो, म्हणजे छंद बघा आता मी सध्या निबंध लिहायचा किंवा कविता करतो तो, किंवा वेगवेगळी चित्र जमा करतो, त्याचा संग्रह करतो. वेगवेगळ्या प्रकारची नाणी, इतिहासात तुम्ही नाणी शिकवलेली आहे, ऐतिहासिक नाणी विद्यार्थ्यांना, नाण्यांचे प्रकार, तर तो स्वतःहून वेगवेगळी जी नाणी आहे ती एखाद्या वहीला चिकटून ठेवत असेल किंवा ते चित्र काढत असतील, तर तो छंद तो लावून घेत असेल, तर आपण त्याला सांगतो, म्हणता येते इथे की विद्यार्थी विविध नाण्यांची सुंदर चिकट चित्र वही तयार करतो, विद्यार्थी सुंदर निबंध लिहितो, मुद्देसूद निबंध लिहितो, विद्यार्थी वेगवेगळ्या स्थळांना भेटी देतो स्वतःहून, त्याला आवडायला लागलं तर मग तो स्थळांना भेटी देईल. एखाद्या इतिहासात तुम्ही शिकवलाय कारखाना, मग वेगवेगळ्या ठिकाणी जे कारखाने आहे तिथे वडिलांना सांगेन मला एखादा कारखाना बघायला न्या, मग त्याला वडील नेतील, म्हणजे विविध स्थळांना भेटी देण्याची त्याची इच्छा होते, तेव्हा त्याला अभिरुची निर्माण होते. तो एखाद्या चरित्रात्मक गोष्टी वाचतो, वेगवेगळ्या गोष्टी, बघा सांगितलं मी, अभिरुची त्याला निर्माण झाली म्हणून तो चरित्रात्मक गोष्टी वाचतो किंवा कोणत्याही त्याला आवडणाऱ्या छान गोष्टी वाचतो. तो चर्चेत किंवा परिसंवाद भाग घेतो. शाळेत जर एखाद्या विषयावर चर्चा असेल किंवा संवाद ठेवला असेल तर तेव्हाही त्यात तो खूप आवडीने रस घेतो, आवडीने सहभागी होतो, आणि नेहमी केव्हाही कोणत्याही विषयावर वर्गात चर्चा असेल किंवा शाळेत एखादी चर्चेचा विषय असेल तर त्या चर्चेत तो स्वतःहून सहभागी होतो. म्हणून असं अभिरुची आहे. विविध स्थळांना तो भेटी देतो.
विविध विषयावर प्रकल्प तयार करतो. तो स्वतःहून एखादा विषय घेतो किंवा शिक्षकाला विषय विचारतो आणि त्यावर तो सुंदर असा प्रकल्प प्रोजेक्ट करतो स्वतःहून. मग अशी त्याची अभिरुची आपल्याला प्रत्येक विषयात हे लावता येत. हे सगळ्याच विषयासाठी चालतं. अभिरुचीची ही जी विधानं लिहिली मी ही प्रत्येक विषयासाठी आहे. नंतर इथे अभिवृत्ती पाहिजे, सॉरी, अभिरुची नको, तिथे अभिवृत्ती लिहाल तिथे लिहिताना. अभिवृत्ती, ऍटिट्यूड. घटनेवरून आपली मते मांडतो. त्यांनी एखादी घटना प्रत्यक्ष जर बघितली असेल तर त्यावर आपलं मत मांडतो, म्हणजे त्याला तशी वृत्ती निर्माण झाली की ती घटना कोणती आहे. उदाहरणार्थ शाळेत येताना त्याला एखादा प्रसंग असा निर्माण झाला की एखाद्या विद्यार्थिनी सायकलने चालते आहे, तिला सायकल तिची स्लिप झाली आणि ती पडली खाली. मग तिने मदत केली, यांनी त्याला उचललं, तिला सायकल उचलण्यास मदत केली आणि तिला सायकलवर बसता येते वगैरे विचारपूस केली तिची, आणि मग तिला सोडला आणि हा स्वतःच्या शाळेत आला. मग या घटनेवर त्यांनी आपले, मग तो शाळेत शिक्षकांना सांगतो, सर मला आज असं अशी घटना घडली होती. त्याचं छान सविस्तर, छान थोड्या शब्दात, नेमक्या शब्दात पण छान वर्णन करतो की त्या वर्णनावरून आपल्याला ती घटना आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. म्हणजे त्या घटनेबद्दल त्याची मांडण्याचा जो आत्मविश्वास त्याच्यामध्ये आहे तो निर्माण होतो. तशी त्याची वृत्ती, त्याला सवय लागते का तशी वृत्ती तयार होते त्याची. नवीन शोधांचा तो स्वीकार करतो. जे जे नवीन नवीन शोध आहे, वेगवेगळे लागतात आहे नेहमी, किंवा वेगवेगळ्या बाबी घडतात आहे, वेगवेगळ्या घडामोडी घडतात आहे, वेगवेगळे नवनवीन शोधांचा दैनंदिन जीवनात उपयोग करतो आहे आपण, तर या सगळ्यांचा तो स्वीकार करायला तयार असतो. तशी त्याची वृत्ती बनते, तसं त्याचं अंगवळण, अंगी त्याची सवय तशी तो लावून घेतो की कोणतंही नवीन जे आलं ते मला स्वीकारायचं आहे, चांगलं जे आहे ते, आणि ते स्वीकारल्यानंतर तसं मला जीवन जगायचं आहे, त्या मूल्यांचा मला स्वीकार करायचा आहे, शोधाचा स्वीकार करायचा आहे. नवीन प्रभाव आले, आता माहिती आपल्याला कोविड-19 मुळे सगळं ऑनलाईन सुरू झालं. वाटलं होतं का कधी आपल्याला ऑनलाईन इतकं रेग्युलर आपल्याला शिकावं लागेल? एखाद्या दिवशी ठीक आहे, आठवडाभर, महिनाभर ठीक आहे, वर्षानुवर्ष आपण ऑनलाईन करतोय, घेतो आहे एज्युकेशन. मग टीचिंग लर्निंग प्रोसेस पूर्ण ऑनलाईन झाली. असं वाटलं होतं का? पण स्वीकार प्रत्येकाने केलाच की आपण, हो ना. शिक्षकांनी पण स्वीकार केला आणि तुम्ही केला, म्हणून आम्हाला तो स्वीकार केल्यानंतर त्याचं प्रत्यक्ष काय करता आलं, उपयोजन करता आलं, अप्लिकेशन करता आलं. आणि आता सगळ्यांना अभिरुची कशी तयार झाली की प्रत्येक जण हा ऑनलाईन शिकायला तयार झाला, ती त्याची वृत्ती झाली, सवय झाली त्याला आता की ऑनलाईन शिकायचं आहे आपल्याला, तशी मानसिकता तयार झाली. तर अशा प्रकारे नवीन शोधांचा तो स्वीकार करतो. नंतर शोधक वृत्ती निर्माण करतो. आता शोधक वृत्ती निर्माण करतो म्हणजे काय की एखाद्या ठिकाणी त्याला एखादा प्रसंग मिळाला किंवा एखादी वर्तमानपत्र वाचलं त्याने, आणि वर्तमानपत्र एखाद्या विषयावर लेख वाचला किंवा एखादी बातमी वाचली, तर त्यात नेमकं काय दिलेलं आहे, त्यातून हे असं कसं झालं, हे का झालं, यातून आपल्याला बोध काय घेता येईल, याचा पुढे आपल्याला काय उपयोग होईल, अभ्यासात काय उपयोग होऊ शकेल काय, असे तो प्रश्न स्वतःला विचारत जातो आणि त्यातून त्याची शोधक वृत्ती निर्माण करतो तो. आणि तशी वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण शोधण्याची, कोणत्याही बाबतीत ते तसंच आहे पण का आहे असं, त्याच्या मागची कारण शोधण्याची त्याची वृत्ती निर्माण होते. म्हणजे संशोधकाकडे तो जातो, संशोधनाकडे जातो, आणि संशोधक होण्याची त्याचं पाऊलवाट असते, ती एक प्रकारचा मार्ग असतो. म्हणून एखादी कविता शिकवली आपण, तर ती कविता जी आहे, तर समजा तुम्ही निसर्गपर कविता शिकवली, आता मी अलंकाराचं उदाहरण घेतलं इथे, तर आता ही अलंकारामध्ये अभिरुची कशी निर्माण होईल, अभिवृत्ती काय विद्यार्थ्याची, विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे जे अलंकार वापरले जातात, स्त्रिया वापरतात काही अलंकार, ते अलंकार हे स्त्रीचं सौंदर्य जसं वाढवते, तसं शब्दांना जर आपण अलंकाराचा वापर केला शब्दांमध्ये किंवा भाषेमध्ये, तर त्या भाषेचं सौंदर्य वाढते त्याला. म्हणून मग तो निबंध लिहिताना छान त्यात म्हणी वेगवेगळ्या, एखादा वाक्प्रचार, एखादी छान एखाद्या लेखकाचं मत, त्यांचं कोटेशन, विधान, त्यांनी सांगितलेलं वाक्य, हे तो घालतो आणि मग छान सुंदर असा निबंध तयार होतो. मग ही ज्याची शोधक वृत्ती निर्माण होते. म्हणून किंवा मग इतिहासामध्ये आपण सामाजिक परिणाम, तर मग आपल्या समाजाच्या कोणकोणत्या समस्या आहे त्याचा शोध घेतला पाहिजे, त्या समस्या दूर करता येईल का मला, त्याबद्दल मला काही त्याविषयी मला काही प्रयत्न करता येतील का, कोणाची मदत घेता येईल का, शिक्षकांना सांगून आपल्याला काही मदत करता येईल का त्या समस्या सोडवण्यासाठी, अशी त्याची वृत्ती तयार होते. त्यालाही म्हणतात शोधक वृत्ती. म्हणून सामाजिक परिणामानंतर, किंवा आपल्याला जेव्हा विद्यार्थ्याला आपण एखाद्या भूगोलामध्ये प्रदेश शिकवला, तर मग तो वेगवेगळे प्रदेश बघायला वडिलांना सांगतो किंवा शिक्षकाला म्हणतो, सर आपली पण वेगळे प्रदेश बघायचे आपल्याला, तर आपल्याला ते सहल न्या ना सर, आपण जाऊ सगळे. तर ही त्याची शोधक वृत्ती निर्माण होते की त्याला शोधायचं असते कोणत्या स्थळाला कोणतं काय आहे, काय तिथे आहे, वनस्पती जीवन कसं, प्राणी जीवन कसं, मानवी जीवन कसं आहे, कोणकोणते व्यवसाय चालतात, किती पसरलेले आहे, हवामान कसं आहे, पर्जन्यमान कसं आहे, सगळ्या बाबतीत शोधक वृत्ती त्याची निर्माण होते. नंतर चिकित्सक दृष्टीने विचार करतो. एखादा त्याला अलंकार शिकवला आहे किंवा एखादी पाठ शिकवला धडा किंवा एखादी कविता, मग ही अशीच का, ही कविता लिहिताना 2 ओळीमध्ये काय संबंध आहे, किंवा एखादी परिच्छेद शिकवला आपण
धड्यातला, तर त्या धड्यातला एखादी पॅराग्राफ शिकवल्यानंतर त्यामध्ये काय आहे, पुढच्या पॅराग्राफ आणि या पॅराग्राफमध्ये काही संबंध आहे का, अशा दृष्टीने जर तो विचार करत असेल तर ही झाली अभिवृत्ती. नंतर शिस्त, सहनशीलता, चिकाटी, आत्मविश्वास इत्यादी गुणांची त्यात जोपासना होतं. ही झाल्याशिवाय अभिवृत्ती निर्माणच होत नाही. तो स्वतःला शिस्त लावून घेतो. सहनशीलता त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असते. कोणी काही सांगितलं तरी छान संयम ठेवून ऐकून घ्यायचं, मग आपलं मत प्रदर्शित करायचं. चिकाटी, शोधकृतीसाठी चिकाटी आवश्यक आहे. चिकाटी त्याच्यामध्ये निर्माण होत असेल तर ती अभिवृत्ती झाली. विद्यार्थी अनेक लेखकांची चित्र काढतो, ही चिकाटी झाली, अभिवृत्ती झाली त्याची. विद्यार्थी वेगवेगळ्या नाण्यांचा संग्रह करून त्या प्रदर्शनीत सहभागी होतो, इतिहास प्रदर्शनीत सहभागी होतो, ही पण त्याची अभिवृत्ती झाली. आत्मविश्वास इत्यादी गुणांची इथे जोपासना होते अभिवृत्तीमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं इथे अभिवृत्तीमध्ये घटनेवरून ज्या ज्या बाबी आहेत त्या त्या बाबी आपल्याला लक्षात येतात. अशा प्रकारे आज आपण उद्दिष्टे आणि त्यांची स्पष्टीकरणे याबाबत माहिती माझ्या दृष्टीने पर्यंत देण्याचा मी सगळ्यांना प्रयत्न केला. तुमच्या काही अडचणी असतील, क्युरीज असतील तर विचारा, मला मी सांगते. हॅलो, कोणीही विचारू शकता. मॅम एक क्वेश्चन आहे. आकलन आणि उपयोजन जे तुम्ही सांगितलेलं आहे, हा, तर ते दोन्ही पण सेम वाटत आहे मला, म्हणजे त्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. आपलं नाव मॅडम कोण आहे? आपलं नाव? मी सुचिता वासनिक. कुठे, कोणत्या कॉलेजची? उत्तमराव डहाके. हो का? कोणतं, कुठलं? इथलं तेलारा? नाही, कानेरी सर. नाही सर. ओके ओके ओके. हा, कोणतं आकलन आणि उपयोजन म्हणताय का? नाही, यात खूप फरक आहे. आकलन आणि उपयोजन म्हटलं तुम्ही. आता आकलनामध्ये काय होतं की जे आपल्याला माहिती होते किंवा जे आपण नवीन ज्ञान प्राप्त करतो त्याच्यावरून आपल्याला स्वतःच्या पातळीवर आपण समजून घेतो, म्हणजे ते सहज समजते. आता मी पुन्हा तेच अलंकाराचा, आता तुम्हाला अलंकाराचा प्रकार शिकवायला सुरुवात केली शिक्षक म्हणून तुम्ही, तर तेव्हा काय होतं की तुम्ही अलंकाराचे प्रकार शिकवायला सुरुवात केली शिक्षकाने, तर शिक्षक काय करतात, अलंकाराचे प्रकार 2 आहेत, जे त्या पिरियडमध्ये ते 2 शिकवणार आहे म्हणून 2 सांगतात. एक उपमा अलंकार, एक यमक अलंकार. याबाबत आपण माहिती अभ्यासणार आहोत असं सांगितलं आणि सुरू केलं धडा शिकवायला. तर उपमा अलंकाराची तुम्हाला ते नाव सांगतील, उपमा अलंकार. उपमा अलंकाराची व्याख्या सांगतील. उपमा अलंकार कशाला म्हणतात? एखाद्या शब्दाला अधिक चांगलं समजण्यासाठी किंवा त्याला अधिक सौंदर्य साज चढवण्यासाठी त्याला त्याच अर्थाने अधिकची अशी चांगली माहिती सांगणारा जेव्हा शब्द वापरला जातो तेव्हा, आता तुझे नयन हे कमलासारखे आहे, नयनाला कमळाची उपमा दिलेली आहे, है ना? मग असं, तर मग हे जेव्हा होते तेव्हा त्याला माहिती झालं फक्त की उपमा अलंकार म्हणजे काय. तर उपमा अलंकाराची व्याख्या सांगतो हे फक्त ज्ञान झालं, त्याला इथे फक्त व्याख्या माहित झाली. पण शिक्षक जेव्हा पुढे उपमा अलंकारही शिकवतात आणि मग यमक अलंकारही शिकवतात पुढे पुढे, तेव्हा त्याला उपमा अलंकार म्हणजे काय माहिती झालं आणि यमक अलंकार. मग पहिल्यांदा ज्ञानामध्ये तो उपमा अलंकाराची व्याख्या सांगतो, विद्यार्थी यमक अलंकाराची व्याख्या सांगतो, ठीक आहे. आता आकलनामध्ये काय होईल, विद्यार्थ्याला उपमा अलंकाराचं जे आहे व्याख्या सांगितल्यानंतर उपमा अलंकाराची तो शिक्षकाने जेव्हा सांगितलं आहे व्याख्येवरून, तेव्हा उपमा अलंकार आणि यमक अलंकार यामधला साम्य आणि भेद सांगतो, किंवा त्यात साम्य काय आहे आणि भेद काय आहे. किंवा तुम्ही 2-3 उदाहरणं दिले आहे, काही उपमा अलंकाराचे दिले, काही यमक अलंकाराचे दिले, तर यावरून विद्यार्थी काय करेल, उपमा अलंकाराची उदाहरणं कोणते आहे आणि यमक अलंकाराची उदाहरणं कोणते आहे हे सांगेल. म्हणजे साम्य भेद करेल किंवा वर्गीकरण करतो, तो वेगवेगळे काढतो उदाहरण. हे झालं, समजून घेतलं त्यांनी. पण जेव्हा तुम्ही विद्यार्थ्याला विचाराल की उपमा अलंकाराची उदाहरणे सांगा, तेव्हा त्याला उपमा अलंकाराची व्याख्या माहित झाली, ज्ञानामध्ये समजते आहे बेटा? हॅलो, हो हो. हा, तर व्याख्या माहित झाली, नंतर त्याला वर्गीकरण करता आलं की उपमा अलंकाराची उदाहरणं वेगळे केले त्यांनी आणि यमक अलंकाराचे, म्हणजे त्याला निश्चित माहिती झाला आता की उपमा अलंकार म्हणजे काय आणि यमक अलंकार म्हणजे काय. मग शिक्षकाने विचारला, प्रश्न दिला की उपमा अलंकाराची उदाहरणे सांगा. शिक्षकाला विद्यार्थी लगेच उदाहरण सांगेल, उपमा अलंकाराचं एखादं उदाहरण सांगेल, नयन कमळासारखे आहे, किंवा सूर्य हा जणू लाल गोळाच दिसतो, लाल गोळ्याची उपमा दिली, उगवता सूर्य हा जणू लाल गोळाच दिसतो. तर ह्याची जी वेगळी उदाहरणं त्यांनी शिक्षकांनी न शिकवलेली आणि त्या कवितेत पण नाही आलेली आहे ती, अशी उदाहरणं तो स्वतःहून देत असेल तेव्हा त्याला उपयोजन म्हणतात. किंवा
विद्यार्थ्याला समस्या आलेली आहे एखादी उपमा अलंकार यमक, तर तो सांगेल सर यमक आणि उपमा अलंकारात काय फरक आहे मला सांगा सर. तर तिथे आपल्याला काय लिहिता येईल स्पष्टीकरण, विद्यार्थी उपमा अलंकार आणि यमक अलंकार या विषयीची समस्या सोडवितो. म्हणजे त्यांनी समस्या शिक्षकाला विचारली आहे आणि ती त्या शिक्षकाने सोडवली आहे, म्हणजे तो समस्या सोडवितो. पुन्हा सांगते, आकलन हे समजून घेतो आपण, नवीन माहिती जे ज्ञान होते आपल्याला ती माहिती आपण आठवतो किंवा सांगतो, पण जेव्हा ती समजून घेतो आणि त्याचा वारंवार उपयोग करतो, पुन्हा स्वतःच आपण उपयोग करतो त्याचा, वारंवार नाही म्हणता येणार. जेव्हा एखादी माहिती समजून घेतल्यावर त्याचा आपण स्वतःहून उपयोग करतो. आता तुम्हाला प्रश्न शिक्षकाने विचारला उपमा अलंकार उदाहरण, मग तुम्हाला माहिती काय झालं, उपमा अलंकाराची व्याख्या माहिती झाली ज्ञानामध्ये. आकलनामध्ये उपमा अलंकाराची वेगळी उदाहरणं दिली, तुम्हाला सांगितली होती, तुम्ही वेगळी केली यमक अलंकार, म्हणजे तुमचं निश्चित झालं की उपमा अलंकार हाच आहे, यमक अलंकार हाच आहे. त्याच्या आधारावर तुम्ही नवीन उदाहरणं दिली उपमा अलंकाराची आणि यमक अलंकाराची, म्हणजे त्याचा तुम्ही त्या ज्ञान आणि आकलन जे ज्ञान मिळालं ते स्वतःहून समजून घेतलं आणि ते समजून घेतल्यानंतर त्याचा स्वतःहून उपयोग करून नवीन उदाहरणं दिली. नवीन उदाहरण तुम्ही स्वतःहून दिली ना, तुम्ही विचार करून तुमच्या बौद्धिक क्षमतेनुसार, बरोबर आहे. हॅलो, हा, तर मग ती नवीन उदाहरणं दिली, म्हणून मग त्याचा उपयोग झाला. म्हणजेच आकलन जेव्हा समजून घेतो आपण एखादी गोष्ट आणि मग स्वतःहून त्याचा वापर करतो आपण स्वतःच्या पातळीवर, स्वतःची बौद्धिक क्षमता, स्वतःची बुद्धिमत्ता वापरून, स्वतः विचार करून, स्वतः वेगवेगळे विचारात आपल्याला वेगवेगळे मुद्दे येतात, त्याची जुळवाजुळव करायची, जे मुद्दे नाही ते बाहेर काढून घेतो आणि मग अशा प्रकारे उत्तर द्यायला तयार होतो किंवा कृती करायला तयार होतो, तेव्हा त्याला म्हणतात उपयोजन. समजलं? समजलं बेटा आता? समजलं? हा, ठीक. ओके, वेलकम. आणखी तर अशा प्रकारे उद्दिष्टे आणि स्पष्टीकरणे व्यवस्थित सर्वांना पाठ नियोजनात लिहायची असतात. एकवचने लिहायची आणि विधानात्मक लिहायची. सकारात्मक विधान करतो, सांगतो, उदाहरणे देतो, सिद्धांत पडताळतो, प्रयोगाची मांडणी करतो, दोन मधील फरक सांगतो, तुलना करतो, पृथक्करण करतो, असं नियम सांगतो, सूत्रावर आधारित उदाहरणे सोडवितो, हे उपयोजन झालं. सोडतो, सूत्रात अचूक किमती टाकतो, हे आकलन झालं. जो सूत्रात जर व्यवस्थित किमती टाकत असेल त्याला समजलं सूत्र आणि कोणत्या किमती सूत्रात कोणत्या, संज्ञेचे अर्थ सांगतो. जर इजिकल एम व्ही आहे, 1/2 mv² एनर्जी, कायनेटिक एनर्जी, तर मग इथे कायनेटिक एनर्जी 1/2 mv, एम म्हणजे काय, व्ही म्हणजे काय, याचा जो तो अर्थ सांगत असेल, एम म्हणजे मास, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी, वेग, तर हे सुद्धा आकलनात येतं. पण सूत्रात तो किमती टाकत असेल व्यवस्थित तर ते त्याला आकलन झालं, म्हणून त्याचा उपयोग केला त्यांनी. मग सूत्राचा वापर करून किंवा सूत्राद्वारे तो अचूक उदाहरण सोडवितो, उदाहरण अचूक सोडवतो, हे झालं उपयोजन. सूत्रात किमती टाकणे हे झालं आकलन. तर असं विद्यार्थ्यांना आपल्याला विषयावाईज पेक्षा विषयवाईज असतंच, पण ते उपघटक जो आपला 35 मिनिटाची जी तासिक आहे त्यात आपण जे काय करणार आहोत ते आपल्याला करता येतं, म्हणून आपल्याला इथे हे महत्वाचं आहे. तर असं आपल्याला इथे करायचं आहे. तर इथे आपल्याला अशा प्रमाणे आपल्याला यात जे आहे तिथे आपण हे करू शकतो. आणि म्हणून तुम्हाला सांगते की आपल्याला जेव्हा आपण विशिष्ट माहिती विद्यार्थ्यांना जी आपल्याला सांगायची असते, तेव्हा ती माहिती सांगताना आपल्याला उद्दिष्टे आणि स्पष्टीकरणे ही अचूक लिहावी लागतात. आणि ती उद्दिष्टे कोणती ठरवलेली आपण त्यानुसार आपल्याला अध्यापन कार्य करणं गरजेचं आहे. आणि म्हणून पाठ नियोजन करताना उद्दिष्टे आणि त्यांची स्पष्टीकरणे जर अचूक असतील तर त्या दिशेने आपण छान स्पष्टीकरण जे असेल त्या स्पष्टीकरणानुसार आपल्या अध्यापनाची आपण दिशा ठरवतो. अध्यापनाची पद्धती आपल्याला आधी ठरवावीच लागते, पण अध्यापनाची दिशा ठरवतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला पुन्हा उपमा अलंकार तर वेगळं, कणा ही कविता तुम्ही शिकवत असाल तर कणा कविता शिकवताना तुम्ही विद्यार्थ्यांना पूर्ण कविता पहिले गाऊन दाखवाल आणि मग त्याच्या प्रत्येकाचा कठीण शब्दांचा अर्थ, मग प्रत्येक परिच्छेदाचा अर्थ सांगाल आणि कवितेची मध्यवर्ती कल्पना सुद्धा सांगाल. मग इथे तुम्हाला काय करायचं, एक विद्यार्थी कवितेची कविता चालीत गाऊन दाखवितो, त्याला माहिती झाली चाल. मग आकलन काय होईल, विद्यार्थी कवितेतील कठीण शब्दांचे अर्थ सांगतो, विद्यार्थी कवितेतील म्हणींचा अर्थ सांगतो,
किंवा कवितेत असलेल्या किंवा आलेल्या म्हणी सांगतो. कोणत्या म्हणी आल्या ते सांगत असेल तर. विद्यार्थी कवितेचा अर्थ सांगतो. विद्यार्थी पहिल्या गडव्याचा अर्थ सांगतो. उपयोजनामध्ये विद्यार्थी जी म्हण आहे त्या म्हणीचा अर्थ सांगतो. विद्यार्थी वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करतो. विद्यार्थी दिलेल्या जो कठीण शब्द आहे त्या कठीण शब्दाचा अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग करतो. विद्यार्थी प्रश्नाची अचूक उत्तरे देतो. विद्यार्थी धडा असेल तर विद्यार्थी परिच्छेदातील कठीण शब्द स्वतःहून शोधून काढतो. हे उपयोजन झालं. त्याला समजलं आता कठीण शब्द कोणते आपल्याला कोणते येत नाही तर असे वेगवेगळ्या प्रकारची स्पष्टीकरणे आपल्याला लिहायची आहे. एकवचनी आणि छान कशी लिहायची? होकारार्थी. तर अशा प्रकारे उद्दिष्टे आणि उद्दिष्टे आणि स्पष्टीकरणे हे महत्वाचा भाग आपला आता इथे मी समजावून सांगितला आहे. तुम्हाला या छात्रसेवा काळासाठी आणि पाठ नियोजनातील उद्दिष्टे स्पष्टीकरणे काढण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सर्वांनी छान समजावून घेतलं. समजलं की नाही माहिती नाही, पण तुम्ही छान सहभागी झालात सर्व. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देते आणि मी आपली रजा घेते. डॉक्टर संध्या सामुद्रे, हॅलो मॅम. महाविद्यालय. हॅलो मॅम. हॅलो. मॅडम, माझं नाव प्रसन्न उइंबे आहे. मी सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ एज्युकेशन BEd अकोटवरून बोलतोय. मॅडम, तुम्ही जे आता समजून सांगितलं ते आम्हाला सर्व समजलेलं आहे. फक्त तुम्ही जे स्लाइड्स दाखवलेत ना आता ह्याच्या पाठ नियोजनाच्या, त्यांची PDF आम्हाला मिळेल का टेलिग्रामवर? चालेल, पाठवून देईल मी PDF. हो नक्की. थँक्यू मॅम. टेलिग्राम ग्रुपवर. हो मॅम. ठीक आहे. ओके. ठीक आहे. उद्दिष्टे स्पष्टीकरण मेथडच्या पुस्तकात पण आहे, ते पण वाचून घ्या म्हणजे आणखी तुमचं क्लिअर होईल. ठीक आहे. येस मॅम. ओके, थांबतोय आपण. थँक्यू मॅम. धन्यवाद मॅम. आपल्या महाविद्यालयाच्या माननीय डॉक्टर संध्या सामुद्रे मॅम आपल्याला आजच्या छात्रसेवा काळाच्या प्रथम सत्रामध्ये पाठ नियोजन या घटकामधील उद्दिष्टे म्हणजे आपण शिक्षक म्हणून जेव्हा शाळेवर जाल तेव्हा आपल्याला सर्वांना पाठ नियोजन करणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी आपल्याला कोणकोणती कौशल्य आवश्यक आहेत, त्याची उद्दिष्टे कोणती आहेत? अमोल ऑडिओ व्हिडिओ सुरू कर ना तुझा. मॅम, मी ऍक्च्युली बाहेर आहे थोडं. बरोबर, ठीक आहे. ओके. कंटिन्यू. हो. तर यामध्ये आपल्याला जे त्यांनी उद्दिष्टे सांगितली आहेत, ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, अभिरुची आणि अभिवृत्ती, या सर्वांचाच आपल्याला शिक्षक म्हणून आपण जेव्हा कार्य करू तेव्हा नक्कीच उपयोग होईल. आणि त्यांनी आज आपल्याला महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन केले आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि आपण सर्व सहभागी इतरही महाविद्यालयातील माझे सहकारी यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि आजचे सत्र संपले असे जाहीर करतो. धन्यवाद अमोल. ठीक. ओके. थँक्यू मॅम. ओके, वेलकम ऑल ऑफ यू. खूप छान झालं मॅडम. हो का? बरं. नेहमीप्रमाणे. हो का? नाही का? खरंच खूप छान झालं मॅम. थँक्यू मॅम. बघू ना तुम्ही कसे काढता. मी तपासणार आहे ना तुमचे. आता माझ्या मेथडच्याच आहे. तुम्ही बघील ना मी आता उद्दिष्ट स्पष्टीकरण काढता येतात ते तुम्हाला. काय तुम्ही आता असं करायचं, एका घटकावर कोणताही एक घटक घ्या, त्यातला भाग घ्या, उपघटक कोणताही घ्या तुमच्या पुस्तक मेथडचा, आणि त्यावर आज उद्दिष्टे आणि स्पष्टीकरणे काढून बघा. उद्दिष्टे आणि स्पष्टीकरणे असं लिहायची. ज्ञान आकलन, त्या ज्ञानाशी संबंधित स्पष्टीकरणे लिहायची विधानात. सगळ्यांनी करून ठेवा. एक भाग घ्या, कोणताही भाग घटक घ्या, त्यातला एक मुद्दा घ्या फक्त तुमच्या मराठीतला, एखादी धडा, एखाद पॅरेग्राफ घ्या, वाटल्यास एखादी कविता असेल कविता घ्या, विज्ञानातील एखादा छोटासा भाग घ्या कोणताही, गणितातील एखादा प्रकरणातील थोडासा एखादा भाग घ्या, 30-35 मिनिटापुरता किंवा अंदाजे थोडासा किती कमी जास्त घ्या. फक्त एक भाग घटक उपघटक घेऊन त्यावर तुम्ही आज उद्दिष्टे आणि स्पष्टीकरणे लिहा. हे तुम्हाला असाइनमेंट दिलेलं आहे मी आज. मॅडम, सेकंड सेमिस्टर मेथड म्हटलं आहे का सर्व? सेकंड सेमिस्टरलाच आहे ना ही छात्रसेवा. सेकंड सेमिस्टरला तुम्हाला जी 8वी 9वीची पुस्तक असतात ना, 7वी 8वी 9वी तुमच्या मेथडची. हे सांगायचं महत्वाचं की तुम्हाला जी मेथड आहे, उदाहरणार्थ मराठी इतिहास असेल, तुम्हाला 7वी 8वी 9वीचे पुस्तकं घ्यायचे आहे मराठी इतिहास तुमच्या मेथडचे, आणि त्यावरच तुम्हाला पाठ घ्यावे लागतात. त्यातील जे अभ्यास पाठ्यक्रम जो आहे त्या पुस्तकात जे धडे असतात त्याला आपण घटक म्हणतो, वेगवेगळे असतात. तर त्याच्यावर आधारितच तुम्हाला पाठ्यक्रम काढायचे असतात. ते आपण शिक्षकांना विचारतो, त्यांच्यानुसार ते जे शाळेत जे झालेलं नाही ते आपल्याला घ्यायला लावतात. ते ऑनलाईन आपण विचारत असतो आणि त्याच्या पद्धतीने आपण करतो. पण तुम्ही आता कोणताही घेतला 7वी 8वी 9वी त्या कोणताही तुमच्या मेथडचा, दोन्ही मेथडचे 2 उपघटक घ्या आणि त्या उपघटकावर दोन्ही मेथडचे उद्दिष्टे स्पष्टीकरणे तयार करा. ठीक आहे. ओके, थांबूया आपण. ठीक.